इथे उपस्थित सर्व आदरणीय बंधू आणि भगिनींना मी सांगू इच्छितो की हे समता पर्व जे आहे ही केवळ एक परंपरा नाही, ती एक सामाजिक चळवळ आहे. सन 2005 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सध्याचे विद्यमान सामाजिक न्याय मंत्रालयाचे प्रधान सचिव आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त या पर्वाची जी सुरुवात केली होती, त्यावेळी त्यांनी लावलेलं समतेचं छोटंसं रोपटं आज आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी एका विशाल वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे. आणि ही आपल्या सर्वांकरता अतिशय अभिमानाची बाब आहे. मला गर्व आणि अभिमान आहे की गेल्या 21 वर्षापासून समता पर्वाची जी अखंड ज्योत या आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये तेवत ठेवल्या जात आहे. बंधू आणि भगिनींनो, समता ही फक्त शब्दांमध्ये नाही तर ती आपल्या कृतीत, विचारात आणि वागण्यात दिसली पाहिजे. जात, धर्म, लिंग आणि सगळ्या भेदभावांच्या पलीकडे जाऊन आपण एक समतामूलक समाज उभारण्याचा संकल्प केला पाहिजे. ही गोष्ट प्रकर्षाने मला या माझ्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणुकीत जाणवली. अनेक जाती धर्माचे, अनेक जाती पंथाचे लोक त्या ठिकाणी होते, तरी सुद्धा माझ्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील बंधू भगिनी माझ्या पाठीशी सक्षमपणे उभे राहिले आणि या समता पर्वामधले जे विचार त्यांनी या ठिकाणी आत्मसात केले होते त्याचा तो परिणाम होता. शेवटी मला अध्यक्ष म्हणून या समता विचार मंचावर बोलावून माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल समता पर्व आयोजकांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आपण सर्व मिळून या सर्व महापुरुषांच्या विचारांना पुढे नेऊया आणि समतेचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया अशी अपेक्षा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. मला आजच्या या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आदरणीय स्थूल साहेब आणि समता पर्वाचे सर्व आयोजक बंधू आणि भगिनी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय भीम, जय ज्योती.